मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर इसापूर या आपल्या स्टेशनमध्ये आहो, म्हणजे पर्यायानं दिग्रजच्या स्टेशनपाशी आहो। आणि मित्रांनो, काम कसं चालतं, ग्रीसिंग असेल, ऑइलिंग असेल, तर सगळं या ठिकाणी मोठी मशिनरीज आहेत, LR मशिनरी, त्यानंतर लेवलिंग करणाऱ्या मशिनरीज आहेत, त्यानंतर रोलर आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की ही सगळी मेहनत आहे आणि काम एवढं चालतं मित्रांनो की रोज ग्रीसिंग वगैरे ज्याचं आहे तर ते सगळे व्यवस्थित चाललं पाहिजे। यासाठी जे आहेत ऑपरेटर सकाळी आता आपलं कामाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी सगळ्या मशिनरीज आपल्या रेडी करत आहेत। काका पण आता त्या याच्यामध्ये पूर्ण आपण बघू शकतो की ही आता कामाला जस्ट सुरुवातच होणार आहे। म्हणजे आपल्या 285 किलोमीटरच्या या ट्रेनमध्ये आपण सध्या इथनं पाहतो आपण की इथून जे साखऱ्यापर्यंतचं काम आहे ती वेगळी कंपनी करत आहे आणि इथनं जे मग आहे कंपनी, कारण इथून इसापूर आहे आपलं, इकडं बघू शकतो की इथनं जे इसापूरच्या या साईडचं काम, तर इथून टनल आहे, कारण रेल्वे इथं थोडी आपल्याला खाली आहे, म्हणजे तिकडं उंचावर आहे, इथं खाली का आहे, कारण तिथून मित्रांनो आपलं जे आहे तर वसंतपूर खर्डा म्हणजे शेवानगरपासून ही टनल सुरू होणार आहे आणि ही 1400 मीटरची टनल आहे। तर हे सगळं काम आणि याच्यामध्ये पाणी जरी आलं तरी मग ते पाणी देखील व्यवस्थित वाहून गेलं पाहिजे, यासाठी आपल्याला नाल्याचं पण काम मित्रांनो आपण पाहू शकतो की नाल्या वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे। फायनल अलाइनमेंटचं काम आपल्या या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपल्याला असलेलं दिसतं। तर इथला व्हिडिओ आपण आता मागील 1 महिन्यापूर्वी टाकला होता आणि आज कामाची सिच्युएशन पाहू शकतो आपण की सगळ्या मशिनरीज वगैरे जे आहे तर ते एकंदरीत या ठिकाणी आता रेडी होत आहेत आणि आपलं काम जे आहे मित्रांनो या कामामध्ये 2027 पर्यंत दिग्रजवरून आपण यवतमाळ जाऊ आणि तिकडलं काम टनल असल्यामुळं थोडं म्हणजे हा पुसद वन विभागातलं काम इकडून सुरू होतं। दिग्रज पुसद उमरखेड यामध्ये आपल्याला 5 टनल असलेल्या दिसतात आणि सर्वात मोठी टनल ही आपल्याला म्हणजे साधारणतः ती 3 किलोमीटरची आहे। दुसरी सर्वात मोठी टनल जी आहे तर ती 2.5 किलोमीटरची आहे आणि ही वसंतपूर खर्ड्याची टनल ही आपली 1400 मीटरची असणार आहे। म्हणजे 5 टनल, त्यानंतर शिळोण्यापाशी 1 टनल 400 मीटरचीच आहे आणि बेलगावांची टनल मित्रांनो नंबर 2ची टनल ती असणार आहे, ती 2.800 किलोमीटर म्हणजे साधारणतः ती 2.5 किलोमीटरच्या वरची आहे आणि आता येत्या काही दिवसातच आपलं काम आपल्याला पूर्णत्वास येताना दिसेल। तर मित्रांनो, ही आहे आजची अपडेट। आपल्याला व्हिडिओ जर आपल्या आवडत असेल तर कमेंट करा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जे काम आहे आपण बघू शकतो की सगळं आता मोठमोठ्या LR मशिनरी असेल, त्यानंतर अत्याधुनिक रोलर जे आहे तर या सगळ्याचं जे ग्रीसिंग वगैरे जे आहे सध्या आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि सध्या आपण जे आपलं इसापूरचं स्टेशन आहे तर त्या सध्या तिथे आहो आणि सकाळीच मित्रांनो काम सुरू होतं आणि हे सगळं काम होत असताना सगळी याच्यामध्ये जे आपले ऑपरेटर आहेत आणि ड्रायव्हर बंधू आहेत, ट्रक ड्रायव्हर असेल, तर या सगळ्यांची मेहनत आहे, कारण सकाळपासूनच कामाला सुरुवात होते आणि आपल्या या सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो दिग्रजचं स्टेशन आपलं या साईडला आहे आणि इथून जे आहे तर आता 1 किलोमीटर अंतरावरती आपली टनल इथून मित्रांनो सुरू होत आहे। तर या सगळ्या याच्या सिच्युएशनमध्ये रोज याचं मेंटेनन्स इथं करावं लागतं, कारण कामच मित्रांनो एवढं आहे की काम सकाळी सुरू होतं आणि काम जे आहे तर सायंकाळी पण वेगवेगळ्या शिफ्टनुसार इथं आपल्याला चालू असलेलं दिसतं। 285 किलोमीटरच्या आपल्या टप्प्यामध्ये सध्या इथून जे आहे पुसद वन विभाग चालू होतो आणि तिथलं काम मित्रांनो ती टनल जे आहे तर टनलची संख्या त्या ठिकाणी 3 आहे म्हणून, आणि त्यानंतर शिळोण्याच्या टनल। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। सगळे जे आहेत यांना आपला सॅल्यूट आहे, कारण की या सगळ्या कामामध्ये आपली ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी आपल्याला ही सगळी मेहनत जी आहे तर ती सगळी यांची मेहनत मित्रांनो हीच आपल्या कामी येणार आहे। धन्यवाद।